हॅलो हॅलो चेक. आपण संजयजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते ऑल ऑफ 5 विकेट घेतला आणि 6 विकेट्स आपण पाहतायत. या ठिकाणी रामा हा चेंडू देऊन आपण सुपूर्द करतोय. तर रवींद्र रामा, काय म्हणशील ज्या पद्धतीने खेळपट्टी तुझ्या प्रेमात पडले, अक्षरशः 65 धावा आणि अमित पाटील सारखा एक मातब्बर खेळाडू होता, काय चाललं होतं माइंड मध्ये? काय नाही, आपले मला खेळपट्टी चांगली आहे असं. तर रवींद्र, माझ्या आज वडील असते तर त्यांना खूप चांगलं वाटलं असतं. आज निश्चित स्वरूपात त्यांनाच डेडिकेट केलं असतं, समर्पित केलं असतं. नेहमीच मात्र सावलीचा आसरा असणारा मात्र बाप असतो आणि खऱ्या अर्थानं आज त्याला फील होत असताना आपण पाहू शकतात. रामा व्हेरी वेल बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी केली आणि खेळपट्टी प्रेमात पडली. दरम्यान आपण पाहिलं तर चौकार आला, सुस्वागतम चौकार. आणि या आपण सुस्वागतम करूया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये अक्षयजी पांडव, आमचे जवळचे मित्र आणि साथी समालोचक. थँक्यू, धन्यवाद. प्रमोद शेडगे यांना आपण ऐकत होतात. मॅचकडे जाऊया. एक चांगला सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगण्याकरता सज्ज झालाय. नारायण वजे गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला स्ट्रायकर एन कडे बॅटिंग करत असताना फलंदाज अजय घरत, आई गावदेवी चांदीप आणि त्यांच्या विपक्षामध्ये नित्यसाई प्रतिष्ठा नाडणे अशी एक मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना नारायण वजे त्याच्या विपक्षामध्ये पहिल्याच बॉलवर एक चांगला स्ट्रोक चौकारामध्ये परावर्तित केलंय बॉलला. इथे उजव्या अष्टीवर खूप चांगली पिचिंग, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न, यश मिळालं त्यामध्ये. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या 4 आहे. पहिल्या बॉलवर एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता अजय घरतच्या बॅटमधनं. मात्र तदनंतर त्याला थोडंसं शांत ठेवणं, बंदिस्त करणं ही कामगिरी नारायण वजेला. इथे मात्र बॅकलिपला खाली गेलं, फक्त दिशा दिली, पुश करो खुश रहो असं म्हटलं जातं आणि अगदी फक्त पुश केलं बॉलला, एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ. सुरुवात अगदी चांगल्या स्ट्रोकने केली गेली होती. तदनंतर जर आपण पाहिलं तर थोडंसं बॅकलिपला खाली करत असताना फटके सजवलं जातं. धावसंख्या आमाना शिवनसई गावचा हा सुपुत्र आणि अप्रतिम खेळ त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सुपर मारा, दर्जेदार गोलंदाजीची अनुभूती सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये प्रेक्षकांना जरूर घ्यायला मिळाली. नारायण वजे आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, अगदी लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षकाकडनं गलथानपणा जरूर पाहायला मिळाला. त्याला बीट करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा धावफलकावर आहेत. एकंदर 4 चेंडूचा खेळ, 2 बाउंड्रीज, एक अजयच्या बॅटमधनं तर एक महेशच्या बॅटमधनं. हा बॉल डाव्या इष्टीवर पडला, तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. अजित म्हात्रे आमच्याशी जोडले जातात, इशारा आला त्यांच्या माध्यमातून वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या जाऊन पुसतेली 10 वर. 10 ऑन बोर्ड, 10 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 4 चेंडूचा खेळ, समाप्ती अखेरीस. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला अजूनही बाकी राहतोय. इथे खोलडप्याचा बॉल समोरच्या बाजूने अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच केले, बॉलला फेकून दिलं डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार. षटकार 6. अगदी अप्रतिम बॅटिंगचा अनुभूती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सर्वांनाच घ्यायला मिळते. खूप सुंदर फटके, कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळलेले स्ट्रोक्स. हा बॉल नारायण वजेचा खूप सुंदर पद्धतीने पुन्हा एकदा बॉलला फक्त दिशा दिली, कट करण्याचा प्रयत्न केला. बॉल जोपर्यंत रितेश शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये उचलला गेला, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीने ओव्हर समाप्त झाली. नंबर 1 ची नारायण वजे सारखं जे प्रमुख अस्त्र आहे ते अक्षरशः निकामी केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये नारायण वजेच्या विपक्षामध्ये 17 धावा या धावफलकावर जोडल्या जात आहेत. महत्वाचे असतील या रन्स, कारण नारायण वजे जर आपण पाहिलं तर नित्यसाई
प्रतिष्ठान आडणे या टीमचं प्रमुख अस्त्र आहे आणि प्रमुख अस्त्र जेव्हा निकामी होतं तेव्हा निश्चित त्याबद्दल विचार केला जाईल. टाइम लिमिट्स आहेत आपल्याकरता. 5 ओव्हर आपल्याला 25 मिनिटांमध्येच कंप्लीट करायचे आहेत आणि पहिल्या ओव्हर करता बरोबर 5 मिनिटं घेतली आहेत आपण. अगदी चांगल्या पद्धतीची बॅटिंग, विशेषतः महेश त्यांना खेळलेले स्ट्रोक खूप चांगले होते. अशा पद्धतीचे फटके प्रेक्षकांना जरूर पाहायला आवडतात आणि सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये जर एवढ्या चांगल्या पद्धतीची सुरुवात मिळते तर मग प्रेक्षक वर्ग निश्चित मैदानाच्या दिशेनं आगेकूच करेल, येईल या मैदानाकडे आणि आनंद लुटेल या शानदार अशा स्पर्धेचा. VGPL सीझन 4 असं ग्रामीण प्रीमियर लीग एक दैविप्यमान असा सोहळा, क्रिकेटची एक पर्वणी या विभागाच्या खेळाडूंकरता, प्रेक्षकांकरता, दर्दी क्रीडा शौकीनांकरता. इथे खोलटप्प्याचा बॉल, करंट व्हॉइस अक्षरशः समालोचक कक्षापर्यंत तो ऐकायला आला. एफर्ट लावले होते बॉलला डिलिव्हर करत असताना. धावसंख्या 18 या आकड्यावर. अक्षय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक च्या मदतीने धावसंख्या 18 वर. यावेळेस एक चांगला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावर डिलिव्हर केला. कमबॅक करणं गरजेचं आहे आणि अक्षयला जर आपण पाहिलं तर अगदी लाईन लेंथ मारा करतोय. दी सुपर मारा, दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्पा खूप गरजेचा आहे. तुम्हाला जेव्हा तुमच्या पहिल्या गोलंदाजाला सपाटून मार खावा लागला तर मग तुम्हाला कमबॅक करायचंय तर या टप्प्याची अतोनात गरज आहे. इथे उडवले बॉलला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, तो बनेल प्रेक्षक. बॉल त्याच्या डोक्यावरनं सरळ क्लिअर करतो मिड विकेटच्या क्षेत्राला. षटकार 6. मोठ्या मंचाचा सरपंच, ज्या पद्धतीची फलंदाजी असते ना की तुम्हाला लॉंग टर्म खेळायचं किंवा मोठी इनिंग साकारायची आहे, जिथे बॅकलिपला खाली करायचं तिथे खाली करतोय, जिथे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे तिथे मोठे फटके खेळतोय. अगदी चांगली इनिंग, म्हणजे जबाबदारीपणानं खेळ तो कशा पद्धतीने साकारला पाहिजे ते मैदानाच्या आतमध्ये अगदी योग्य तऱ्हेने दाखवत असताना 4 चेंडूचा खेळ. तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 25-25. इथे अप्रतिम सुपर स्ट्रोक, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याला दिसला नाही बॉल. सूर्यनारायणाची प्रखर किरणं त्याच्या डोळ्यावर आली आणि तदनंतर चेंडूला पाहणं ते त्याला कठीण झालं. जेव्हा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करताय तिथनं सूर्य तुमच्या बरोबर समोर आहे तर मग क्रिकेटमध्ये जी साधनं वापरली जातात, कॅप असेल, गॉगल असेल, याचा वापर तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुम्ही मैदानामध्ये ह्या सर्व गोष्टी वापरल्याच पाहिजेत, कारण त्या सर्व गोष्टी तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळण्याकरताच बनवल्या गेल्यात. जेव्हा टोपी तुमच्या डोक्यात असेल एवढा त्रास तुम्हाला होत नाही. तुमच्या डोक्यावर सनग्लास असेल तर तुम्हाला तेवढा बॉल फेस करण्याकरता त्रास होत नाही, विशेषतः तुम्ही जेव्हा फिल्डिंग करता. चांगल्या पद्धतीची बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा, 29. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न, विकेट कीपर त्याला थोडासा गुंगारा दिला, फ्लाइंग स्लीप मध्ये गेला बॉल, त्याला त्याच्यापर्यंत पोहोचताना अगदी जस्ट शॉट पद्धतीने पोहोचला. तिथे जीवनदान होतं असं म्हणावं लागेल. दुसरं 1 रनच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली नंबर 2 ची. प्रतिषटक 15 या सरासरीनं पहिल्या 2 ओव्हरमध्ये आई गावदेवी चांदीपचा संघ जाऊन पोहोचलाय 30 वर. येणारी 4 षटकं कशा पद्धतीचा खेळ असेल ते पाहण्याआधी एक छोटासा डीजे ब्रेक.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 30 आहे. या धावसंख्येला याच पद्धतीने पुढे नेलं तर एक मजबूत टोटल ते धावफलकावर उभी राहील. प्रशांत गोवारे आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. एक परफेक्ट ऑलराऊंडर, शिरवली गावाला बिलॉंग करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून जे खेळाडू खेळतायत, प्रतिनिधित्व करतायत आपल्या गावाच्या वतीनं, त्यांच्या गावाचा नामोल्लेख होणं हे गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्या मातीतनं तयार झालात ना, त्या मातीला कधीही विसरून चालत नाही. आणि तुमच्या नावापुढे तुमच्या गावाचं नाव ते खूप महत्वाचं असतं. यावेळेस ऑन साइडला जागा आहे, गॅप मध्ये खेळलाय, बॉल चाललाय तिथे सीमारेषेला क्लिअर करण्याकरता. चेंडू सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. प्रशांत बाबू सुद्धा इथे दिसतात, आम्हाला त्यांचंही स्वागत आहे, वेलकम. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 रन्स ऑन बोर्ड. प्रशांत गोवारीच्या विपक्षामध्ये हात खुल्ले जातात. इथे ऑन साइडला चांगला फटका आहे, बॉल सीमारेषेला क्लिअर करेल. इट्स अ मॅक्सिमम, बॉल सीमारेषा पार, षटकार. आज जो अंदाज आहे ना बॅटिंगचा, तो अगदी वेगळा आहे कालच्या पेक्षा. बेखौफ, बेधडक, बिंदास्त बॅटिंग ती मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र हा बॉल खोल टप्प्याचा खोदून काढला. तिथे क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं, जोपर्यंत फिल्डिंग करेल. 2चा कॉल आहे, काय विकेट मिळेल. मात्र थोडंसं कलेक्शन ते विकेटच्या पुढे झालं. ते जर विकेटच्या मागे झालं असतं तर थोडंसं क्लोज असू शकला असता. मात्र यावेळेस जर आपण पाहिलं तर 2 रन्स इझिली मिळतील. धावसंख्या 42 वर. 9 चेंडूत 28 धावसंख्येवर बॅटिंग करतोय फलंदाज महेश. 29 रन्स वैयक्तिक. यावेळेस पिचिंग मध्ये थोडीशी गडबड. डाव्या स्टीवर पिच झाला, बॉल तिकडनं बाहेर निघाला. पंच अजित म्हात्रे आमच्याशी जोडले जात आहेत. इशारा आलाय व्हाईटचा. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 43 या आकड्यावर. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेरीस टिपला गेलाय. असं वाटलं होतं झेल सुटतो की काय. या ओव्हर मधले आतापर्यंत जर आपण पाहिले तर एकंदर 4 चेंडूचा खेळ. या 4थ्या बॉलवर विकेट आलेली ही विकेट काय या इनिंग मध्ये थोडासा प्रभाव टाकू शकेल. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नित्यसाई प्रतिष्ठान आडणे संघ स्ट्रगल मध्ये पाहायला मिळालाय. त्यांचा प्रत्येक गोलंदाज, ज्यामध्ये नारायण वजे असेल, अक्षय असेल, प्रशांत गोवारी असेल, या सर्वांनाच थोडासा स्ट्रगल जरूर सहन करावा लागला. 4 चेंडूचा खेळ झालाय. नवीन बॅटर विघ्नेश ऑन साइडला आल्या आल्या प्रहार, बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार. 6. माजिवली गावातनं आपण सातत्याने विघ्नेश खरपडे असेल, जो खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि अप्रतिम खेळ. या हंगामात अकलोलीची जी स्पर्धा होती, या टीमनं प्रथम पारितोषिक पटकवलं. आणि तिथे विशेषतः या खेळाडूचा खेळ. मात्र यावेळेस अगदी थोडा काळ मैदानाच्या आतमध्ये सूर्यकुमार यादव बॅटिंग करतो की काय असं तुम्हाला प्रतीत होईल. एक इम्प्रोवायझिंग सुपर स्ट्रोक, बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार.
या खेळाडूबद्दल बोलतो, एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. 6 चेंडूत 6 षटकार. काल 4 सलग षटकार मारून त्यानं आपली इनिंग संपवली होती. आज तिथनच सुरू केलंय. आल्या आल्या पहिल्या 2 बॉलवर 2 गगनचुंबी षटकार आणि 6 चेंडूत 6 षटकार त्यानं आपले कंप्लीट केलेत. अप्रतिम खेळ, आउटस्टँडिंग, सुपर्ब. प्रत्येक गोलंदाजाची जमके पिटाई. संपूर्ण स्पर्धेत विघ्नेश खरपडेनं आपल्या 50 रन ही स्पर्धा पूर्ण केल्या. 50 धावा त्याच्या वैयक्तिक नावावर त्याही पूर्ण होत आहेत. जबरदस्त बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मैदानामध्ये चेंडूची गरज आहे. मुख्य मंचावरनं चेंडू प्रोव्हाइड करायचा मैदानामध्ये. जुना बॉल, काय बॅटिंग होती सध्या मैदानामध्ये. आई गावदेवी चांदीपचा संघ मनाशी चंग बांधून आलाय की आज आम्हाला एक मोठी टोटलच उभी करायची आहे. प्रेक्षकांना विनंती करतो, जेव्हा चेंडू तिथे येईल आपल्याकडे तो आपण मैदानामध्ये प्रोव्हाइड करा. तेवढी मदत आपल्याकडनं जरूर अपेक्षित आहे. जे प्रेक्षक दर्दी क्रीडा शौकीन जरूर आहेत आणि त्यांनी थोडीशी मदत मैदानाच्या आतमध्येही करावी. जेव्हा चेंडू तुमच्यापर्यंत येईल तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पुनश्च एकदा परत करावा. विघ्नेश खरपडे काय बॅटिंग करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधनं जरूर आलेत. 6 चेंडूत 6 षटकार मारणं कुठल्याही खेळाडूच्या क्रिकेटिंग करिअर मधलं एक सर्वात मोठं अचिव्हमेंट असते. कारण तुम्ही जेव्हा 6 चेंडूत 6 षटकार किंवा अर्धशतक शतक जी झळकवता ती सातत्यानं चर्चेमध्ये राहतात. विघ्नेश खरपडे आपल्या क्रिकेटिंग करिअर मधल्या सर्वात चांगल्या फॉर्म मधनं सध्या हा खेळाडू चाललाय. मगाशी मी जसा उल्लेख केला ना की हंसिका अकलोलीची जी ट्रॉफी या टीमनं जिंकली तेव्हा विघ्नेश खरपडे हे नाव चर्चेमध्ये होतं आणि आजही ते नाव चर्चेमध्ये पाहायला मिळते. चांगला बॉल, फ्लाइट बाउन्स दिले. यावेळेस आपल्या खांद्याचा चांगला वापर केला. खांद्याचा वापर योग्य तऱ्हेनं करणं जर जमलं तर मग फलंदाजांना रोखणं शक्य होतं. इथे जर आपण पाहिलं तर खांद्याचा खूप चांगला वापर केला. बॉलला फ्लाइट दिली, विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालं त्यामध्ये. नारायण वझे गोलंदाजीच्या ट्रॅकवर येते, प्रमुख असतंय. जरी पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या असल्या तरी या गोलंदाजावर विश्वास जरूर दर्शवला जाऊ शकतो. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, सगळ्यांनाच गुंगारा. वाईट +4 टोटल 5. आज नारायण वझे थोडासा विस्कटलेल्या लाईननं गोलंदाजी करतोय. स्ट्रगल मध्ये आहे तो. होतं तुमच्या बरोबर असं. तुम्ही कितीही चांगले खेळाडू असू द्यात ना, मात्र एखादा दिवस तुमच्या आयुष्यात असा असतो ना की तो तुमच्या स्मरणात कायम राहतो की त्या दिवशी माझ्याकडनं चुका झाल्या होत्या. अगदी तो दिवस असावा आज नारायण वझेचा. ऑन साइडला चांगला फटका आहे. तिथे एक क्षेत्ररक्षक वेट करतोय. जोपर्यंत बॉलला त्यानं फील्ड केलं तिथे एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते. 61 धावा. 4थं षटक सुरू आहे. अजूनही जवळपास 15-16 बॉल आहेत. हायस्ट टोटलच्या दिशेने वाटचाल होती. हायस्ट टोटल उभी राहू शकते या स्पर्धेच्या माध्यमातून. आज बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा मिळाला अखेरीस. पहिल्या नाही, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये अखेर झेल झालाय आणि विघ्नेश खरपडे जो घातक साबित होत होता त्या विघ्नेश खरपडेच्या इनिंगला पूर्णविराम लावलाय. त्याला माघारी परतवलं गेलंय. विघ्नेश बॅक टू द डगआउट. हार्ड हिटर बॅटर आहे. तोही मोठे फटके खेळणं अगदी खूप चांगल्या पद्धतीने जाणतो आणि तो मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग इथे त्याला करावी लागेल कारण जी काय पायाभरणी केली आहे, ज्या पद्धतीनं जे फाउंडेशन उभं केलंय त्या फाउंडेशनवर एक पक्की इमारत उभी राहावी हीच अपेक्षा टीम जरूर करेल.
कारण खूप चांगली सुरुवात मिळाली. या सुरुवातीला आपण महेशची विध्वंसकता पाहिली. अजयचा रोल या मॅच मधला खूप महत्वाचा आहे. त्यानंतर विघ्नेश खरपडे तोही विध्वंसक अंदाजामध्ये पाहायला मिळाला. आल्या आल्या तिथे बॉलला कट करण्याचा प्रयत्न केला. थोडा काळ असं वाटलं होतं की माघारी परतावं लागेल की काय, मात्र तदनंतर बॉल जस्ट शॉर्ट पद्धतीने फ्लाइंग स्लीप मध्ये पोहोचला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 62 या आकड्यावर. अजूनही काही चेंडू शेष आहेत या ओव्हर मधले, ज्यामध्ये कशी बॅटिंग करेल अजय घरत. इथे चांगला फटका समोरच्या बाजूने साइड स्क्रीनवर बॉल अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगले बॅकअप चांगली फिल्डिंग. तिथे खांद्यामध्ये दुखापत आहे खेळाडूच्या. मग अशा खेळाडूंना बाउंड्री लाईनच्या दिशेनं का उभं केलं जातं हाही प्रश्न होतो की जर तुम्हाला फिकी करताना त्रास होतो तर मग तिथे सिंगल डबल सहजतेने येतात. या ज्या खेळाडूंच्या खांद्यामध्ये दुखापत असते ना त्यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे की मी 38 सर्कल मध्ये राहतो कारण मला थ्रो करणं ते अवघड जाऊ शकतं, जड जाऊ शकतं. यावेळेस योग्य निर्णय. 38 सर्कलच्या आत येतोय तो खेळाडू. गणेश किरकिर आहे मला वाटतं तिथे आणि थोडासा दुखापतीने त्रस्त आहे. दुखापती या टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा क्रिकेटर्स आंतरराष्ट्रीय असो, इथे फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. ब्रह्मास्त्र म्हटलं जातं क्रिकेट मधला. अगदी तो बॉल यावेळेस डिलिव्हर केला गेला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून इथे माघारी परतवलं बॅटरला. विकेटचं बदन, खेळाडू बाद. आतापर्यंत एकंदर गावातनं बिलॉंग करणारा आणि अगदी अल्पावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट शिकून पुढे येणारा खेळाडू म्हणजे अक्षय कुडू, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता तुम्हाला पाहायला मिळतोय. अक्षय कुडू त्याच्या विपक्षामध्ये सम्मित. अक्षय आणि सम्मित या दोघांमधला हा संघर्ष. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल अपेक्षित आहे. लॉंग ऑफ जो वाईड होता आणण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ असे 2 खेळाडू घेतलेत. तदनंतर जर आपण पाहिलं तर तिथे एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावर एक खेळाडू घेतला गेलाय. पॉइंटला जागेवर बोलवलं गेलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. मिड विकेट मध्ये खेळाडू येतोय. इथे खुल्या टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. मिसिंग यॉर्कर आपण म्हणू शकतो या बॉलला. अगदी मिसिंग यॉर्कर पद्धतीचा बॉल होता. त्याला लॉंग ऑन मध्ये खेळला. जोपर्यंत बॉलला फील्ड केला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं धावसंख्या 65 वर. गोलंदाज अक्षय कुडू गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चांगला बॉल फसवा बॉल आपण म्हणू शकतो. करंट व्हॉइस अगदी फलंदाजाला फसवण्याकरता तिथे काढला होता, कारण गतीमध्ये परिवर्तन होतं आणि गतीमध्ये परिवर्तन करत असा अगदी प्रज्योत आंबिरे गोलंदाजी करत असताना या पद्धतीचे बॉल हाताळतो, जो करंट व्हॉइस जोरानं काढतो आणि तेव्हा एखादा स्लोवर बॉल मध्येच येऊन जातो. अगदी तसा हा बॉल होता अक्षय कुडूच्या माध्यमातून. यावेळेस मात्र वेट केला. खूप चांगला फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. अप्रतिम स्ट्रोक. इथे पंकजच्या बॅटमधनं पॉज घेतला होता आणि पॉज घेतल्यानंतर त्यानं खूप सुंदर पद्धतीने तिथे फटका सजवला आणि चौकारामध्ये परावर्तित केला. 4.
यावेळेस हा बॉल तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फील्ड केला गेला, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न नाही, एक न समाधान मानावं लागेल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 70 रन्स या धावफलकावर आहेत. 70 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5 चा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. या 5व्या ओव्हर मधले आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. अक्षय कडू अगदी चांगली गोलंदाजी करतोय. इथे ओव्हर पिच झालाय, मात्र थोडासा पुढे पडला बॉल, त्याचा फायदा मिळाला आणि इथे विकेट मिळते. शफल अतिरिक्त झाला होता आणि अतिरिक्त शफल असल्या कारणानं बॉल जे प्रॉपर डिस्टन्स क्लिअर करायला हवं होतं ते डिस्टन्स क्लिअर करू शकला नाही आणि तिथे माघारी परतावं लागलं. विकेट मिळते. खेळाडू सम्मित यावेळेस तंबूच्या आसराला परत. एकंदर शेवटचा बॉल आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या जवळ बॉलला फील्ड केलं. जोपर्यंत चेंडूला अडवलं गेलं, रन्स मध्ये 1 न वाढ होईल. एका रनच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली. नंबर 5 ची 5 ओव्हर नंतर 71 धावा दाफलकावर आहेत. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया या शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी इथे केली जाईल. शेवटचं षटक, अंतिम षटक, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधलं हाणामारीचं षटक, जे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं हाताळण्याकरता गोलंदाज विकी येतोय. इथे ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल प्रॉपर मिडल नाही आहे. एक सिंगल त्यावर मिळेल. डबल करता कॉल, तो धोकादायक असू शकतो आणि ओळखलं. एक सिंगल मध्येच इथे समाधान मानलं गेलं. नवीन बॅटर विशाल आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल त्या बॉलवर अधोरेखित झाली. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा या धावफलकावर उभ्या राहावा हीच अपेक्षा आहे. ऑन साइडला यावेळेचा फटका चाललाय सीमा रेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 6. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 6 या आकड्यानं वाढत असताना 78 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. फटका फसला. यावेळेस मात्र बॉल हवेत. तिथे शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चुकी करतोय. जीवनदान आणि जीवनदानाबरोबर जर आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस. 1 रन तिथे मिळाली. दुसरी रनच्या प्रयत्नामध्ये विकेट येते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर
70 रन्स 79 रन्स माफ करा 79 79 धावा या धाफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहिला आहे. उर्वरित 3 बॉलमध्ये आक्रमकता, विध्वंसकता, विस्फोटकता, तुमच्यामधली दाहकता ती प्रदर्शित करणं अत्यावश्यक आहे. आणि काय इथे या मॅच मध्ये ती दाहकता प्रदर्शित केली जाईल. मोठे फटके इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतील, ते जरूर पाहण्यालायक ठरेल. 3 बॉल, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता महेश येतोय. अगदी चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. VGPL सीझन 4 एक अप्रतिम अशी स्पर्धा. या विभागातील सर्वच खेळाडूंना एक चांगलं मोठं प्लॅटफॉर्म उभं केलंय. हा बॉल उजव्या यष्टीवर पिच झाला, तिकडनं अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 80 रन्स ऑन बोर्ड. कालच्या दिवसात 84 हायस्ट होती, आज 80 धावा धाफलकावर लागल्यात आणि इथे तो रेकॉर्ड तोडला जाईल. 86 रन्स ऑन बोर्ड. ह्या स्पर्धेतली सर्वाधिक मोठी धावसंख्या आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न इथे जरूर केलाय आई गावदेवी चांदीप या टीमनं. येणाऱ्या काळात रेकॉर्ड्स हे मुळात बनतात तुटण्याकरता. येणारे जो काळ आहे त्यामध्ये हे रेकॉर्ड तुटण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. मात्र सध्या 86 धावा या धाफलकावर. अजूनही शेवटचं मला वाटते 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 बॉलमध्ये मोठा फटका जरूर अपेक्षित असेल. इथे पंकज जो मैदानामध्ये या ऑन साइडला तिथे खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र जिथे खेळायचं तिथे गेला नाही. बॉल लॉंग ऑफ मध्ये गेला. जो फटका त्याला मुळात सजवायचा होता, आडव्या पट्ट्यातनं तिथे फटका खेळायचा होता. समोर डाऊन द ग्राउंड किंवा लॉंग ऑन मधनं जावा ही अपेक्षा होती, मात्र बॉल लॉंग ऑफ कडे वळाला. एक सिंगल मध्ये डबल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 2च्या मदतीनं धावसंख्या 88 धावा धाफलकावर आहेत. एक मोठी टोटल उभी राहते. शेवटचा बॉल जिथे मारायचा आहे तिथे गेलाय. तो चाललाय सीमारेषेच्या पार. कॉर्नरच्या क्षेत्राला भेदून एक उत्तुंग हाय अँड हँडसम स्ट्रोक तिथे प्ले केलाय. पंकजच्या बॅटमधनं या दमदार षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 94 धावा. विजयाकरता 95 धावसंख्येचं एक भलं मोठं लक्ष ते धाफलकावर सेट केलंय. या 95 धावा धाफलकावर कशा पद्धतीने जोडल्या जातील उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी नाणेफेक ती केली जाणार आहे आणि नाणेफेकी करण्याकरता 2 संघ जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील या पुढच्या मॅच मध्ये. थँक्यू व्हेरी मच. अक्षय पांडव यांचा आवाज या स्पर्धेकरता आपण ऐकतायत. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतायत नारायण वजेने जर अर्धशतक झळकावलं तर अमित पाटील यांच्याकडून एक अचिव्हर स्पोर्टची बॅट आणि त्याचप्रमाणे धनेश चौधरी यांच्याकडून 1200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. नारायण वजेसाठी हे चॅलेंज आणि ही सुवर्ण संधी पाहायला मिळते. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन आजच्या दिवसामध्ये विघ्नेशने 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया साध्य केली. कालच्या दिवसात 4 आणि लगेच मिळाला. ही खासियत विघ्नेश खरपडेची राहिली. पहिलं षटक विघ्नेशच्या नावावर. खूप चांगली गोलंदाजी करत फलंदाजांना जकडवून ठेवलं, थांबवून ठेवलं, धावा येऊन दिल्या नाहीत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. सीझन 4 मध्ये आपण पाहिलं 6 विकेट घेण्याचा कारनामा रवींद्र रामाने केला.
थोडंसं ज्या वेळेला त्याला मॅन ऑफ द मॅच दिली त्याच पद्धतीने त्याला बॉल देऊन सन्मानित केलं त्यावेळेला त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आपल्याला पाहायला मिळाले. एक प्रत्येकाची इच्छा असते आपल्या आईवडिलांचं नाव कुठेतरी चांगल्या पद्धतीने आपण कार्य करत राहिलं तर नाव उंचावतं. त्याच पद्धतीने रवींद्र रामाने सीझन 4 मध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा केला. तो या सीझनमध्ये 4 मध्ये आपण पाहतायत. विघ्नेश खरपडे ब्रँड ऑफ माजिवली ग्रेट बॅटिंग. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा नित्यसाई प्रतिष्ठान अडणे टीमची 5 या धावसंख्येवर. आज अक्षरशः खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजाला सुरेख पोषकदायक खेळपट्टी पाहायला मिळते. पिच क्रिएटरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण हाताळतोय. मार्च 5 तारखेचा आजचा दिवस, 10 तारखेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. चॅम्पियन्स कोण बनेल सीझन 4चा याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहील. राजेश घरत एक जुने जाणते खेळाडू, अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेट ज्याने खेळलंय. एकगाव एक फॉर्मॅटमधून शिवनसिंह संघातून बिलॉंग करणारा, टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली शिवनसिंह संघाच्या माध्यमातून आणि त्यांच्या सुपुत्राला आज घडवण्यामध्ये ओमकार घरत आपण पाहू शकता. आज फ्लॉप शो ठरला गेला. रामाने खूप चांगली गेम प्लॅनिंग केली होती. पुन्हा एकदा बॉलर तयार राजेश घरत. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विकी लोंढेचा. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. वॉट कॅच जतीन. सेकंड कॅच घेत असताना टाळ्यांचा कडकडाट. एक्सलंट फिल्डिंग, एक्सलंट कॅच, ब्युटिफुल. फलंदाज बाद गॉन. ब्रँड ऑफ खानिवडे काय जबरदस्त झेल टिपला गेला. जतीन ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग हेअर. अतिशय सुंदर पद्धतीने याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन, प्रेझेन्स ऑफ माइंड, जजमेंट. हातांची ओंजळ अप्रतिम पाहायला मिळाली. क्लास वॉट फिल्डिंग. क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते आणि ती साथ आतापर्यंत दिली जतीनने. संघाची धावसंख्या 5, फलंदाज बाद झाले ते 3. टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. खूप चांगली गोलंदाजी राजेश घरत. अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करताना अनुभव असावा लागतो. जेव्हा अनुभव असतो तेव्हा फक्त अनुभव नाही तर तुम्हाला प्रॅक्टिसची सुद्धा गरज असते. ती प्रॅक्टिस या ठिकाणी आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळते या खेळाडूंकडून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटचं एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. डायरेक्ट हिट केला गेला होता. पंकज मडवीच्या द्वारे पंचांकडे अपील केली होती अजय घरत यांनी, परंतु सुरक्षित त्या ठिकाणी फलंदाज पोहोचलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6. बॉल फेकून झालेत. ते जवळजवळ 4 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. संतोष घरत, मामा खानिवडे यांच्याकडून 400 रुपयांचं कॅश प्राइज जतीनसाठी 2 झेल टिपल्याबद्दल. आणि राजेश घरत आज बर्थडे मॅन म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. राजेश घरत वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना. राजेश घरत, विश यू हॅपी बर्थडे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 7. बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 5. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर आहे. 95 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य पार करत असताना पूर्णपणे दबाव आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूला लेफ्ट केलं, एक्झिट केलं, रिव्ह्यू या ठिकाणी घेतलं गेलंय. अंपायर्स कॉल यावेळेला आपण पाहू शकता रिव्ह्यू घेतला गेलाय. विरल नायर सरांना यावं लागेल. पाटील नेटवर्क या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेलवर क्लिक करायला विसरू नका. नोटिफिकेशन तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धेचं इव्हेंट जरूर पाहायला मिळेल. घर बसल्या या मॅचचा आनंद घेत असतील ते श्रोते, आमचे लाडके श्रोते, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. VGPL फेअर डिलिव्हरी. अंपायर्स कॉल करणं ह्या वेळेला आपण पाहिलं तर आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि ज्या पद्धतीने चेंडूची सांगता झाली अप्रतिम आपण पाहू शकलात. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 95 धावांचा पाठलाग करताना नित्यसाई प्रतिष्ठान अडणे टीम ही स्ट्रगल करताना पाहायला मिळते.
24 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 88 धावांचं लक्ष्य असेल, म्हणजेच जवळपास 22च्या सरासरीने आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. आज भैरव सोमनाथ यांना आपण पाहू शकतायत. टेंबिवली लाखिवली या विभागामध्ये मात्र खूप चर्चेत असलेलं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश मडवी, प्रमोद मडवी हे नाव मात्र आज उंचावताना आपण सातत्याने पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 7-7. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने क्रॉस बॅटचा उपयोग केला. टिप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जतीन पुढे सरसावेल. बॅकअप चांगला मिळतोय बड्डे मॅन कडून. राजेश घरत पुढे सरसावले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर. कालचा पॉइंट्स टेबल आपण पाहिलं असेल. जे महाराष्ट्र भाताणे संघ बॅकफुटला होता, आता तिसऱ्या क्रमांकावर ज्यांनी झेप घेतलेली आहे जे महाराष्ट्र भाताणे टीमने. संघाची धावसंख्या फलकावर 9. 2 मॅचेस 2 विन. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे टीम पहिल्या रँकिंगवर असताना आपण पाहू शकतात. आज थोडासा स्ट्रगल करतायत. यावेळेला ऑन साइडला समित पुढे सरसावेल, परंतु समितची प्रॅक्टिस बिलकुल नाहीये असं स्पष्टपणे जाणवतं दिसतं. समित जाधवला प्रत्येक वेळेला मी ऍक्टिव्ह असताना पाहिलंय, परंतु यंदाचा हंगामामध्ये त्याची बॅटिंग फिल्डिंग थोडीफार कुठेतरी लूज पाहायला मिळते, परंतु त्याला त्याच्या मनाला उभारी घ्यावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. संघाची धावसंख्या 10-10. ऑफ साइडला खूप सुंदर पद्धतीने बॅटचं फेस ओपन करत असताना वेट अँड वॉच केलं. चेंडूला फक्त दिशा दिली, ढकलून काढलं. गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध दीपक चौकार. चौदा धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14. 3 बॉलचा खेळ झालाय. 14 धावा फलकावर. विघ्नेश खरपडे. अप्रतिम फटका तर चांगला आहे, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त केले. समित आता मात्र चुकी करणार नाहीये. स्वतःवर निराश तर असेल. ज्या वेळेला तुमचा परफॉर्मन्स होतो त्यावेळेला तुम्ही मात्र खरोखरच सॅटिस्फाईड मिळतो. एक मनाला मिळालेला समाधान ही खूप महत्वाची भूमिका असते. आज विशाल घरत यांना सुद्धा आपण पाहतायत. खूप चांगलं क्रिकेट हाताळले ज्यांनी. रोशन भुमटे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. समोरच विशाल यांना आपण पाहू शकाल. गावदेवी संदीप टीम अतिशय सुंदर आणि दमदार शानदार प्रदर्शन करताना दीपक पाकतेकर, सुनील घरत आणि दयानंद तुंबडा हे त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संघाचे संघ मालक आहेत आणि खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. संघ मालकांना फक्त काय हवं असतं? सॅटिस्फाईड. खेळाडूंकडून चांगलं प्रदर्शन होणं फार महत्वाची गोष्ट असते. विघ्नेश खरपडे पुन्हा एकदा हलक्याशा हाताने चेंडूला. रोशन भोमटे फक्त चेंडूला दिशा दिली. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतं. म्हणजेच काय तर आई गावदेवी चांदीप संघाने क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण, गोलंदाजी, फलंदाजी या 4 गोष्टी मात्र खूप चांगल्या अद्यावत केल्या गेल्यात. 100% आतापर्यंत देण्याचा जो दृष्टिकोन सकारात्मक पाहायला मिळतोय. इथून स्ट्रगल करतायत नित्यसाई प्रतिष्ठान आडणे टीम. सिंगल डबलला महत्व देतील का? चौकार षटकारांसाठी ओळखले जातील का? हे सर्व काही प्रश्न खुणावत असतील. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल. बड्डे मॅन राजेश घरत यांच्याकडे मिड विकेटला. तिथून फेकी ॲक्युरेट होते. 40+ क्रिकेट सुद्धा अफलातून खेळलं जातं. एक धाव आरोग्यासाठी फिट अँड फाईन म्हणून 40+ क्रिकेट आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप वारे वाहू लागलेत 40+च्या क्रिकेटचं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 15-15. 3 षटकांचा खेळ समाप्तीवर झाला. 3 षटकांमध्ये मिनिटे लागली ती जवळजवळ जतीन केनी 15 मिनिटे, म्हणजेच बरोबरीने चाललेत. आता 2 षटका आणि तुम्हाला तुमच्याकडे 10 मिनिटे आहेत. 3 षटकांचा खेळ. 15 धावा फलकावर. रोशन भुंटे एका साईडला आपण पाहतायत. या खेळाडूला मी साक्रीच्या मैदानात पहिलं डेब्यू करताना पाहिलं. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये. निलेश शेका अँड कंपनी, नितीन सोमन अँड कंपनी यांनी मात्र त्याला संधी दिली. त्यामध्ये सचिन उबाळे असतील. मात्र सिनियर खेळाडूंचा नेहमीच मान सन्मान या खेळाडूने ठेवला आणि साक्री चषकामध्ये अत्युत्तम दर्जाची फिल्डिंग केली होती. तोच रोशन भुंटे
आणि तिथून ॲज अ फिल्डर आणि तदनंतर ॲज अ बॅटर म्हणून आज त्याची वर्णी लागली जाते. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते, कारण गुणवत्तेला तोटा नाहीये. तुमची गुणवत्ता कधीच लपत नाही. त्यासाठी तुम्हाला मंच उभारले जातात. वेगवेगळ्या व्यासपीठावर जाऊन जेव्हा तुम्ही संधीचं सोनं करतील तेव्हा प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनतील. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर आशुतोष व्यवहारे सर या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा करताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 16 धावा 16 वर जाऊन पोहोचली गेली. गुरुदेव मुनवित कुडू आणि जतीन किनी आम्हाला दर्शवत असताना कौस्तुभ पाटील यांचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. नेट रन रेटचे बेताज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आगरवाडी. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. गॅपमध्ये खेळला गेला. तेवढंच उत्तम दर्जाचं महेशचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पंकज मडवी लगेच जात आहेत, ॲप्रिसिएट करतायत. ही खूप महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा क्रिकेटमध्ये तुम्ही लीग स्टेजमध्ये खेळता त्यावेळेला राजकारण नको, सर्व धर्म समभाव अशीच भावना तुम्ही व्यक्त केली पाहिजे. कारण राजकारण आलं तिथे क्रिकेटचा विनाश झाला हे आपण सातत्याने पाहिलंय. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाला अंडरस्टँडिंग करणं, स्वतःचा विश्वास, आत्मविश्वास या गोष्टी खूप महत्त्वाच्या भूमिका असतात एक गाव एक फॉर्मॅटमध्ये. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला दिशा दिली. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने विघ्नेश करपडे पुढे सरसावला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 18 धावा 95 धावांचा पाठलाग करताना ऑन साईडला खेळला गेलाय. फोर्स केला होता चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावेल, कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मिस्टर हार्दिक कासार पुढे सरसावतोय. गुड कॅच, फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 धावा 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. जी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होती ती कुठेतरी आता निगेटिव्ह होताना पाहायला मिळते नित्यसाई प्रतिष्ठान आडणे टीमची. मात्र क्रिकेटमध्ये यश अपयश येतच राहणार, चढ उतार येतच राहणार. म्हणतात ना, आयुष्यात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे. डेफिनेटली एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का, तर हा न करता करता तालमेलची कमी आणि फार कमी वेळा पाहिला या जगरातला अशा प्रकारचा अचूक नेम नाही आहे. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता 4 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4थं प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर मिस्टर महेश. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. हार्दिक कासार पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 बाउन्स 2 बाउन्सने बॅकअप चांगला मिळतोय जतीनच्या द्वारे. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22 या धावसंख्येवर. 95 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य पार करत असताना नामुष्की उडवली. सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली नाही, अपेक्षित धावा आल्या नाहीत आणि त्याचा दबाव हा मात्र आता फलंदाजांवर पाहायला मिळतो स्पष्टपणे. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला खेळले. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. चेंडूची फेक करेल समित जाधव. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते नित्यसाई प्रतिष्ठान आडणे टीमची 24 या धावसंख्येवर. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 4 षटकांमध्ये 6च्या ॲव्हरेजने आतापर्यंत 24 धावा. विजयासाठी 95 धावांचा पाठलाग करताना 71 धावांची गरज.
71 धाव्यांची आवश्यकता आहे. 71 रन्स टू विन. इथून बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 12. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. पंकज मडवीने खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन केलंय आपल्या करिअरमध्ये. या स्पाइक्सच्या स्वरूपात एक धाव मिळेल. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2024 सीझन 4 आणि डे 2 आपण पाहतायत. या स्पर्धेचं अतिशय सुंदर आयोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, त्यामध्ये संघ मालकांनी खूप चांगला सपोर्ट केलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंकजचा हा बॉल ह्या वेळेला ऑफ साईडला खेळला गेलाय. इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. हार्दिक कासर कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. सेकंड कॅच हार्दिकच्या नावावर, पंकज मडवीच्या नावावर. फर्स्ट विकेट गॉन. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 25. या धावसंख्येवर 6 गडी बाद झालेत. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे टीमची स्थिती परिपूर्णतः नाजूक पाहायला मिळते. धनेश किरकिरे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर डीके उजव्या हाताने फलंदाजी करण्याचा मनसुबा, शैली त्याची. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. क्रिकेट खेळताना फक्त एकच गोष्ट आवर्जून सांगेन, ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता फक्त क्रिकेटवर कॉन्सन्ट्रेशन करा. पंचांचं पंच काम बघतील, तुम्ही वाईटचे इशारे मागतील तर ते हॅबिट पुढे सुद्धा लागेल तुम्हाला. त्यासाठी पंच आणि पंचांचा आदर तिथ्य करणं फार महत्त्वाची गोष्ट असते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. धनेश किरकिरेच्या बॅटमधून समित जाधव पुढे सरसावेल. बॅकअप चांगला जतीनच्या कडून मिळतोय. आज जतीनने चहू बाजूने खूप चांगले क्षेत्ररक्षण केलंय. डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग, मिड ऑन, तदनंतर मिड ऑफला आपण पाहू शकलात. म्हणजे हे जे क्षेत्र आहे यस पंच वन शॉट दर्शवतायत. एक धाव शॉट, वन शॉट आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 27 धावा. 27. पंचांकडे दाद आणि यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू. 27 धावा फलकावर पाहायला मिळतात विजयासाठी. इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 68 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 8 बॉलमध्ये 68 धावा. एक भलं मोठं लक्ष 95 धावांचं पाठलाग करत असताना सॅटिस्फाईड असतील आई गावदेवी चांदीपकर, खऱ्या अर्थानं दीपक पाकतेकर, सुनील घरत, दयानंद तुंबडा, ही त्रिमूर्ती. पुन्हा एकदा बॉल तयार. तर कैलास जाधव, प्रदीप किरकिरे, सतीश जाधव, कमळाकर जाधव, परेश पाटील, आमचे जवळचे मित्र परेश किरकिरे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ती बालमित्र आपण पाहतायत आणि नेहमीच आडणेकरांनी प्रेम दिलंय माझ्यावर आणि खऱ्या अर्थानं त्यांचं मी ऋणी आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 27. 7 बॉल 68 धावांची आवश्यकता असेल. गुड डिलिव्हरी. स्लोवर वन चेंडू होता. टप्पा पड्यानंतर थोडंसं थांबून आला. इथून गौरव मोठा फटका मारण्यासाठी जरूर गेले होते, परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. अजय घरत क्लोज कीपर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते गेली कित्येक वर्ष, काय नजर आहे, घारीसारखी नजर पाहायला मिळते. त्यामध्ये सिनियर खेळाडू विशाल घरत असतील, त्यांचे बंधू उमेश घरत यांनी सुद्धा खूप चांगलं क्रिकेट कारकीर्द गाजवली. आणि खानिवडे गाव म्हटलं तर व्यक्तिमत्वांची खाण आणि खेळाडूंची खाण असलेलं हे गाव म्हणून ओळखलं जातं. भरपूर साई भक्त त्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 28. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण भैरवला संधी. थँक्यू. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचते ती 29. या धावसंख्येवर 29 रन्स ऑन द बोर्ड. 95 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना
एक अतिशय दमदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 29 धावांची महेशने खेळी केली. महेशचे ते स्ट्रोक पाहण्यासारखे होते, कौतुकास्पद स्ट्रोक पाहायला मिळाले. लेदर क्रिकेटमध्ये जसा क्लास आपण दाखवतो त्याचप्रमाणे महेशच्या बॅटिंगने दाखवला. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने आणि काय जबरदस्त घारीसारखी नजर. म्हणून मी म्हटलं होतं एक क्लोज कीपर म्हणून कसा असावा. अजय घरत त्यांची स्तुती नेहमीच होताना पाहायला मिळते, करावीशी वाटते. कारण तुम्हाला किती लोक ओळखतात हे महत्त्वाचं नाहीये, का ओळखतात हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अजय घरत यासाठीच ओळखला जातो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29-29, फलंदाज बाद, 8वा धक्का. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. सागर पाटील बॅटर मैदानाच्या आतमध्ये, आडणे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळते. एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय ते फलकावर 30 या धावसंख्येवर. पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. महेश, तदनंतर आपण पाहू शकलात मिस्टर पंकजच्या बॅटमधून सुद्धा धावा आल्या. म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी आणि आपला रोल काय आहे प्लेइंग 11मध्ये हे फार जाणणं फार महत्त्वाची गोष्ट असते. हलक्याच्या हाताने चेंडूला टॅप केला जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. एकेरीने दुहेरीने मात्र या ठिकाणी जरूर इफेक्ट पडतो. जेव्हा तुम्ही लीग स्टेजच्या मॅचेस खेळतात त्यावेळेला तुम्हाला मायने राखतात नेट रन रेट. इथून खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर आहे. सागर पाटील, अप्रतिम गुड शॉट, खूप सुंदर पद्धतीने इनफिल्डच्या वरून खेळलं गेलं. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा चौकार सागर पाटीलच्या बॅटमधून येतोय. आडणे ब्रँडचा चौकार, 4. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 35-35. इथून 60 धावा दूर अंतर पाहायला मिळतं. लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतो. आशुतोष व्यवहारे सर व्हाईट बॉलचा इशारा करताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचली गेली. फक्त आता औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी बाकी राहिले या सामन्याची. हळूहळू विजयाची नौका ही किनाऱ्यावर लावत असताना ही गावदेवी चांदीप टीम आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज 9वा धक्का. 9 गडी बाद 36 अशी स्थिती पाहायला मिळाली. म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 68 धावांनी पराभूत झालेला संघ, 58 धावांनी पराभूत झालेला संघ पाहायला मिळतोय.